जय शिवराय मित्रमैत्रिणींनो. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या 16 फेब्रुवारी 2015 रोजी झाली. त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. तेवढ्यात 2 दुचाकीस्वार आले आणि त्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ते गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांना काही लोकांनी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ही फक्त त्यांची हत्या होती का? तर ही त्यांची हत्या तर होतीच, पण विचारांची सुद्धा त्यांची हत्या होती. हत्या का करण्यात आली? तर पानसरे हे उजव्या विचारसरणीचे ठाम विरोधात बोलणारे होते. ते निर्भीड होते. सत्तेला, अंधश्रद्धेला आणि सांप्रदायिक राजकारणाला उघडपणे प्रश्न विचारणारे होते. विशेषतः शिवाजी कोण होता हे पुस्तक, शिवाजी कोण होता त्यांचं आहे आणि हे पुस्तक प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांनी हे वाचलं पाहिजे. खऱ्या अर्थानं शिवाजी कोण होता हे या पुस्तकामध्ये आहे. तर त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पसरवली जाणारी सांप्रदायिक आणि विकृत मांडणी त्यांनी ठोस पुराव्यासह खोडून काढली. त्यांना जे आपण महाराष्ट्रात या महाराष्ट्राबाहेर काही ठराविक समाज आहे की शिवाजीला दुय्यम स्थान देतात किंवा त्यांची हेटाळणी करतात, तर त्यांचे हे पुराव्यासह या पुस्तकात त्यांनी खोडून काढले. हेच काही जणांना प्रचंड खुपलं आणि त्यातूनच पानसरे यांची हत्या करण्यात आली असं समोर येते. पण हत्या नेमकी कोणी केली? आज 2026 उजाडलं, 11 वर्षे जवळजवळ झाले, पण पानसरे यांची हत्या नेमकी कोणी केली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात 10 जण संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांची नावं अशी आहेत: समीर गायकवाड, वीरेंद्रसिंग तावडे, अमोल काळे, सचिन अंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, गणेश मिस्किन आणि अमित बांडे, शरद कळसकर, भरत कुरणे, ही 10 जण ही लोक आहेत. महत्वाचं म्हणजे याचपैकी अनेक आरोपी नरेंद्र दाभोळकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. म्हणजेच 3 हत्या आणि आरोपी जवळपास तेच. हे साधं योगायोग आहे का की ठरवून रचलेला कटकारस्थान? समीर गायकवाड प्रकरण, यात सगळ्यात समीर गायकवाड हे नाव फार महत्वाचं आहे. त्यात त्याला 2015 मध्ये अटक झाली होती, पण SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. पण तरीही कोल्हापूर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. 2017 पासून तो जामिनावर बाहेर होता. आणखी सर्वात महत्वाचं म्हणजे समीर गायकवाड हा सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता होता. पानसरे कुटुंबाचे वकील अभय नेवगी यांनी BBCशी बोलताना फार गंभीर आरोप केला. ते म्हणाले, दाभोळकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी समान आहेत. पण ते पुढे असंही म्हणाले की दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना आधी पानसरे प्रकरणात साक्षीदार म्हणून दाखवण्यात आलं होतं. कुटुंबाने आणि आम्ही आवाज उठवला, म्हणजे पानसरे यांचे कुटुंबीय आणि त्यांचे वकील यांनी आवाज उठवल्यावर मग पोलिसांनी त्यांना आरोपी केलं, असं ते BBCशी बोलताना म्हणाले. हे ऐकल्यावर मग एकच प्रश्न पडतो, आरोपी साक्षीदार कसा होऊ शकतात? ही कसली तपास पद्धत आहे? हे इतकं भयानक आहे की सामान्य माणसालाही कळतं की इथे काहीतरी फार मोठं चुकीचं होतंय. आरोपीच कसे साक्षीदार होऊ शकतात? लोकमतच्या पेपरला बातमी आली आहे, पानसरे हत्येतील आरोपी समीर गायकवाड यांचा मृत्यू. आज 21 जानेवारी 2026 आहे. तर आज त्याचा सकाळी सांगलीतील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. कारण हा सामान्य खटला नाही, हा विचारवंतांच्या हत्येचा खटला आहे आणि विचार मारला गेला तर समाज गप्प बसतो. पण आज आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपल्याला बोललं पाहिजे. आपण बोललो नाही मागण्याची वेळ उरणार नाही. हा व्हिडिओ आरोपासाठी नाही, हा व्हिडिओ जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी आहे. पानसरे यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न विचारत राहिलाच पाहिजे. जर न्याय व्यवस्था प्रामाणिक आणि मजबूत असती तर अशा केसमध्ये निकालाला एवढा वेळ लागला असता का? साक्षीदार घाबरतात, तपास लांबतो, फाईल फिरवल्या जातात. हे सगळं पाहिल्यावर लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. इथे निष्काळजीपणा आहे की हेतुपुरस्सर मुद्दामून हे केलं जातं? कारण हा सामान्य खटला नाही तर विचारवंताच्या हत्येचा खटला आहे आणि विचार मारला गेला तर
चांगली लोक विचार या समाजात पेरणं खूप कठीण होणार आहे. आज आपण बोललो नाही तर उद्या न्याय मागण्याची वेळच उरणार नाही. हा व्हिडिओ आरोपासाठी नाही, हा व्हिडिओ जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी आहे. पानसरे यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न विचारत राहिलाच पाहिजे. न्याय उशिरा मिळणं म्हणजे न्याय न मिळणंच असतं. तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.